3 वर्षाच्या चिमुकलीवर स्वतःची हवस भागवून त्या नराधमानं तिचा निरागस चेहरा दगडानं ठेचून त्या लेकीची हत्या केली। महाराष्ट्र के पुणे से ये बड़ी खबर है। महाराष्ट्र के पुणे में रेप के बाद एक बच्ची मासूम की हत्या। खामोश। त्यासाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा? हे या देशाचा कायदा फक्त गुन्हेगारांच्या फायद्यामध्ये, छत्रपतींचं शासनच नाही शिल्लक यांच्या रक्तामध्ये। या गुन्हेगारींनी केले कलियुगात पदार्पण, बेकार माजली ही गुन्हेगारी। काल झाला रेप, दुसऱ्या दिवशी निघते निरर्थक मेणबत्तीची वारी। हे चालू रोजच, यात काही नवीन नाही। पुन्हा वातावरण शांत, या फालतू न्यायव्यवस्थेवरच घी नाही। या न्यायव्यवस्थेने आणली वेळ छोट्या मुलीवर ठेसून मरण्याची। गुन्हा काय होता तिचा आता बोलू नका, घातले कपडे तिने छोटे म्हणून झाली तीच गुन्हेगार स्वतःची। गुन्हा करणारा 4 दिवस तुरुंगात खातोय बिर्याणी, पुन्हा पहिले पाडे 55 आणि ते रोजचीच कहाणी। सामान्य माणूस सामान्य बोलता बोलता राहिला सामान्य। माझ्या राजाच्या स्वराज्यात बलात्कार हा गुन्हा सामान्य। प्रथम हात पाय कलम, नंतर कापले असते शीर। ऐसा ही किया तो कौन ही करेगा बलात्कार फिर। काय शासन हो, काय सरकार, अजून किती पाहिजे तुम्हाला निर्भया? काय तुम्हाला जरा भी येत नाही दया? का पाहिजे साक्षीदारांबया? ऐसा लगता है छत्रपतींचा विचार इतिहास में ही रह गया। का देताय त्या नराधमाला कायद्याचं संरक्षण? तुम्हाला नसेल जमत तर द्या आमच्या हवारी, करू त्याचं थेट यमाच्या यादीत आरक्षण। जनतेसाठी कायदा की गुन्हेगारांसाठी फायदा, यातील काय करावा तर्क? स्वराज्य पुढे सुराज्य पडते फिक, जेव्हा साधला नाही जात छत्रपतींच्या विचारांची संपर्क। समजा जरी झालाच फैसला, तुमच्या फाशीची घाला काशी। खरंच द्या त्याला आमच्या पाशी, असं कसं सहजासहजी तुम्ही त्याला देणार मरण? त्याला मरेपर्यंत चिरडून चिरडून मारू, नेऊ मृत्यूच्या दारापाशी, जरी आला शरण, खरंच जरी आला शरण। नुसती आश्वासनं नको तर न्याय पाहिजे। बलात्कार या गुन्ह्याची शिक्षा, सजाए मौत पाहिजे।